रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील 84 गावांची मालकीण आणि विन्हेरे ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्री झोलाई देवीचा वार्षिक छबिना उत्सव उद्यापासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। या उत्सवासाठी ताम्हणे येथील जननी माता आणि शिरसवणे येथील कारकाई माता यांच्या पालख्यांचे विन्हेरे येथील सानेवर आगमन झाले असून या त्रिवेणी संगमाने उत्सवाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे। यंदाचा छबिना उत्सव फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया संकष्टी चतुर्थी शके 1947 या शुभ मुहूर्तावर पार पडत आहे। या सोहळ्यासाठी केवळ रायगड जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण तसेच गुजरात राज्यातून हजारो चाकरमानी आणि भाविक विन्हेरे नगरीत दाखल झाले आहेत। उत्सवाच्या परंपरेनुसार रात्री 12 वाजल्यानंतर शिरसवणे येथील काळकाई देवीच्या पालखीचे विन्हेरेमध्ये आगमन होते। त्यानंतर काही वेळातच ताम्हणे येथील जननी मातेची पालखी दाखल होते। या दोन्ही देवींचे विन्हेरेच्या झोलाई देवीच्या सानेवर आगमन झाल्यावर एकत्रित गोंधळ घातला जातो। या धार्मिक विधीनंतर तिन्ही पालख्या विन्हेरे गावातून एकत्रित मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात, ज्याला खऱ्या अर्थाने छबिना उत्सवाचा प्रारंभ मानला जातो। रात्री सुरू होणारा हा उत्सव दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत जल्लोषात सुरू असतो। उत्सवानिमित्त विन्हेरे परिसरात मोठी जत्रा भरली असून यात विविध प्रकारचे पाळणे, मिठाईची दुकाने आणि खेळण्यांच्या दुकानांची मोठी रेलचेल आहे। उत्सवाच्या शांततापूर्ण आयोजनासाठी झोलाई देवी ट्रस्ट, विन्हेरे, ताम्हणे आणि शिरसवणे गावातील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत। या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या छबिना सोहळ्याची विन्हेरे पंचक्रोशीत मोठी उत्सुकता असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ग्रामस्थांनी चोख व्यवस्था केली आहे। रायगड जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे अशी झोलाई देवीचा छबिना उत्सव उद्या दिनांक 6/3/2026 रोजी संपन्न होत आहे। या छबिना उत्सवाचं एक अविस्मरणीय असं हा सोहळा असतो आणि या सोहळ्यामध्ये ताम्हणची जननी देवी आणि शिरसवणची कारकाई देवी या दोन्ही गावाच्या काटे आणि पालख्या या यात्रेमध्ये सामील होत असतात। हा सोहळा अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील गुजरात, अहमदाबाद या ठिकाणून कानाकोपऱ्यातील झोलाई देवीचे भाविक असतील, जननी देवीचे भाविक असतील, कालकाई देवीचे भाविक असतील, हे मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी दाखल होत असतात आणि या सोहळा हा बघण्यासाठी प्रत्येक जण आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत असतो आणि तो सोहळा आज उद्या 6/3/2026 रोजी संपन्न होत आहे आणि हा अतिशय विन्हेरेचा छबिना हा अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा असतो आणि त्यासाठी सगळ्यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित असे माझी सगळ्यांना विनंती आहे। महाराज छबिना महाड म्हणजे एक आनंदाची पर्वणीच म्हणायला लागेल आणि या वीरेश्वर महाराज छबिन्यासाठी विन्हेराचं ग्रामदेवत श्री झोलाई माता म्हणजे वीरेश्वर महाराजांची मोठी बहीण ही या उत्सवामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात सामील होते आणि या उत्सवामध्ये तरुण वर्ग, वयोवृद्ध वर्ग, महिला मोठ्या संख्येने या देवीच्या पालखीबरोबर पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात। हा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने चालणारा उत्सव आहे। अनंत काळापासून सुरू असलेला हा उत्सवामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि याची सर्वत्र तयारी आज येथे विन्हेरवासीय मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहामध्ये करत आहेत। विन्हेरे गावचं हे जे दैवत आहे ते म्हणजे कोळजाई माता, सोमजाई माता, झोलाई माता, सोमजाई आणि बहिरी असं हे देवस्थान आहे आणि या उत्सवामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण असतं। ही जी परंपरा पद्धतीने चालली तयारी आहे ते स्वर्गीय, मी त्यांचं नाव घेईन की स्वर्गीय राघव घाणेकर असतील, स्वर्गीय नथू कदम असतील, स्वर्गीय शांताराम बुडबाडकर असतील, ही जी मंडळी, जुनी जाणती मंडळी पारंपरिक पद्धतीने त्याची तयारी करत असतात। परंतु आज ही मंडळी आपल्यात हयात नाहीत, परंतु त्यांच्या पश्चात सुद्धा हे तरुण वर्ग हे त्यांनी जी चालवलेली जी परंपरा आहे ते मोठ्या आनंदात इथे साजरी साकार करत आहेत आणि ह्या विन्हेरवासियांचा मोठा बहुमान आहे आणि तो बहुमान ते सातत्याने करत आहेत, त्यात प्रश्नच नाही। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।